नमस्कार. सिंधुजन अकादमी यांच्या विविध विद्याशाखीय व्याख्यानमालेचं हे 78वे संवाद घेऊन मी आता आपल्यापुढे सादर झालेलो आहे. आज थोडंसं नेहमीच्या आपल्या बघण्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा दूर जाऊन आणि सध्या सीमा प्रश्न सगळीकडे गाजतो आहे हे आपल्याला कल्पना आहेच. तर आपण अशी एक विचार केला की एखाद्या सीमेवरचे सैनिक जर आजूबाजूच्या दोन्ही देशांचं संरक्षण करू लागले तर त्यासारखी सुंदर परिस्थिती आपल्याला दुसरी सापडणार नाही. आणि असा विचार केल्यानंतर निसर्गाने एक महत्वाची परिसंस्था जी निर्माण केलेली आहे, ज्याच्या दोन्ही बाजूला, एका बाजूला अथांग असा समुद्र आहे आणि दुसऱ्या बाजूला जमीन आहे. अशा दोन परस्पर भिन्न, दोन वेगवेगळ्या अशा परिसंस्थांचं रक्षण करण्याचं जे काम निसर्गाचे सुपुत्र असलेले वृक्ष करतात, अशा वृक्षांची आणि त्यांच्या परिसंस्थांची माहिती आताच्या संवादात आपण करून घेणार आहोत. या वृक्षांना किंवा या परिसंस्थेला मॅनग्रोव्ज असं इंग्रजीत म्हणतात. मराठीत त्याला आपण खारफुटी असा शब्द वापरतो. तर त्याच्या संबंधीची थोडक्यात माहिती आज आपण करून घेणार आहोत. त्यासाठी जे आवश्यक प्रेझेंटेशन आहे ते मी आता आपल्या परवानगीने सादर करतो. सांगायला अतिशय आनंद होतो की कालच आंतरराष्ट्रीय खारफुटी दिन आपण साजरा केला. 2020 या सालचा. गेले काही दशक खारफुटीचं अनन्यसाधारण महत्त्व विशेषतः किनारपट्टीवर राहणाऱ्या माणसांसाठी लक्षात घेता या खारफुटीचं आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व लक्षात आलं आणि त्या अनुषंगाने हा जागतिक खारफुटी दिन आपण साजरा करायला लागलो. या परिसंस्थेची थोडक्यात ओळख आता आपण करून घेऊयात. ही परिसंस्था म्हणजे जिथे सागराधरणी मिळते अशा ठिकाणी, मी म्हटलं तसं एका बाजूला जमीन आणि एका बाजूला समुद्र, अशा वातावरणात जी विशिष्ट प्रकारची झाडं वाढतात त्या झाडांची आणि त्या परिसंस्थेची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया. जिथे समुद्र त्याचं खारं पाणी घेऊन समोर उभा आहे आणि त्याच्या लाटा हे खारं पाणी जमिनीकडे झेपावत आहेत आणि एका बाजूला नद्या ज्या गोडं पाणी घेऊन समुद्राकडे वाटचाल करत आहेत, अशा अतिशय महत्वाच्या ठिकाणी, म्हणजे मगाशी म्हणलं तसं या दोन परिसंस्थांच्या सीमांवर ही खारफुटीची परिसंस्था वाढते. ही चर्चा सुरू करताना आपण नेहमी आपल्या संस्कृतीनुसार कुठलंही चांगलं काम सुरू करताना देवतेचं वंदन करतो. आता आपण निसर्गाविषयी चर्चा करत आहोत. तर सूर्य हे सगळ्यांना माहिती आहे आपल्या ऊर्जेचा एकमेव स्रोत या पूर्ण ब्रह्मांडाचा जो आहे, त्या सूर्याला आपण नमन करूया. कारण वनस्पतींना जी दैवी देणगी मिळाली आहे प्रकाश संश्लेषण करायची, आणि त्यामुळे आज आपल्या सगळ्यांचं अस्तित्व आहे. तर याला ऊर्जेचा स्रोत देणारा हा सूर्य ही निसर्ग देवता, आणि चंद्र, कारण आपण आता किनारपट्टीवर भ्रमण करणार आहोत आणि किनारपट्टी म्हटलं की समुद्र, समुद्र म्हणलं की त्याच्या लाटा म्हणजे भरती ओहोटी, आणि या भरती ओहोटीला मूळ कारण असलेला चंद्र, अशा दोन्ही निसर्गाच्या देवतांचं वंदन करून आता आपण ह्या चर्चेला सुरुवात करूया. मी म्हटलं तसं मॅनग्रोव्हला खारफुटी किंवा कांदळवन किंवा तीवरवन किंवा सुंदरबन अशी वेगवेगळी नावं आहेत. मूळ बघायचं झालं तर पोर्तुगीज भाषेतला मँग्यू किंवा मंग्यू असा कांदळ या जातीच्या वनस्पतीला असलेलं नाव, आणि त्याला जोडून इंग्रजी भाषेतला ग्रोव्ज म्हणजे जंगल या अर्थीचा शब्द,
असं जोडून याला मॅनग्रोव्ज असा शब्द वापरलाय. तर भरती आणि ओहोटी आपण मगाशी पाहिलं, या दोन्हीच्या मध्यभागी जी काय दलदल आहे, जी जमीन आहे, जो चिखल आहे, त्या चिखलात वाढणारी ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी परिसंस्था आहे. आपल्याला एक लक्षात घ्यायला हवं की अशा खारट ठिकाणी जिथे माती खडक असं नाही आहे, दलदल आहे, अशा ठिकाणी अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत या वनस्पती एका बाजूला आपल्या जमिनीचं रक्षण करतायत आणि दुसऱ्या बाजूला समुद्रातल्या ज्या महत्वाच्या परिसंस्था आहेत तिकडे वाहून जाणारा गाळही थोपवतायत. म्हणजे मगाशी म्हटलं तसं एकच सैन्य दोन्हीकडचं जर संरक्षणाचं काम करू लागलं तर त्यासारखी आदर्श स्थिती आपल्याला या खारफुटीच्या वनांमध्ये पाहायला मिळते. मगाशी आपण चर्चा करतोय की खाऱ्या पाण्याशी सामना करणारी या सगळ्या वनस्पती आहेत, त्यामुळे जमिनीकडच्या अन्य वनस्पतींशी यांचा सातबारा काही जुळत नाही. म्हणजेच या खाऱ्या पाण्याचं क्षेत्र सोडून या वनस्पती इतरत्र वाढताना आपल्याला दिसत नाही. या परिसंस्थेपुरतं बोलायचं झालं तर लहान अगदी सूक्ष्म जीवांपासून ते मोठमोठाले प्राणी, मगरी, खेकडे, मासे किंवा वनस्पती या सर्व प्रकारांमध्ये आपल्याला विविधतेने नटलेली ही सगळी सृष्टीची लेकरं दिसतात. ही सर्व वाढणारी वन जी आहेत ती ज्या वृक्षांनी बनलेली आहेत, हे सर्व वृक्ष सदाहरित प्रकारचे आहेत. आणि हे वृक्ष म्हटलं की सगळ्यात पहिला आपल्याला त्याचा फायदा दिसून येतो तो म्हणजे इमारती लाकूड, त्याला टिंबर असं आपण म्हणतो. तर या टिंबर देणाऱ्या या सगळ्या वृक्षांचं आणि त्यांचं एकत्र येण्याचं ठिकाण म्हणजेच ही खारफुटीची परिसंस्था. आता खारफुटी जेव्हा मी म्हणतो तेव्हा हा शब्द आपण एका वनस्पतीला उद्देशून सुद्धा म्हणू शकतो. खारफुटीचं जे जंगल तयार होतं त्यालाही खारफुटी असा शब्द वापरला जातो आणि योगायोगाने त्याची मोठी जी परिसंस्था तयार होते, म्हणजे केवळ वनस्पती नाही तर त्याच्या आजूबाजूला असणारे प्राणी, सूक्ष्मजीव या सगळ्यांनी एकत्र येऊन जी परिसंस्था बनते त्या परिसंस्थेलाही आपण खारफुटी असंच नाव वापरू शकतो. आता जगाचा विचार केला तर उष्ण आणि समशीतोष्ण म्हणजे ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकल अशा दोन कटिबंधात या संपूर्ण जगात 75% जे समुद्र किनारे आहेत तिथे या खारफुटी आपल्याला अतिशय आनंदानं वाढताना दिसतात. हे सांगण्याचं मूळ कारण असं आहे की ह्याला एक ठराविक तापमानाची गरज आहे जी आपल्याकडे उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातच दिसते, पण ध्रुवीय प्रदेशामध्ये आपल्याला हे दिसत नाही. त्यामुळे जगभरातली आपण जर त्याची व्याप्ती बघितली तर 32 अंश उत्तरेकडे तिथपासून ते 38 अंश दक्षिणेकडे, म्हणजे वर आपल्याकडे उत्तरेकडे भारताचे सर्व समुद्र किनारे किंवा आफ्रिकेचा समुद्र किनारा, इथपासून बघितलं तर दक्षिणेकडे ऑस्ट्रेलियाचं टोक 38 अंश दक्षिणेकडे दिसतं, तिथपर्यंत या खारफुटींची वाढ झालेली दिसते. जगात साधारणपणे 117 देशांमध्ये या वनस्पती आपल्याला आढळतात आणि जवळपास त्याची व्याप्ती जी आहे ती 20 लाख चौरस किलोमीटर इतकी प्रचंड त्याची व्याप्ती आहे. जगभराचा नोंद झालेला जो सगळा विविधतेचा आकडेवारी आहे ती बघितली तर आपल्याला सुमारे 200च्या आसपास वनस्पती, साधारण 250हून जास्त खेकडे, 350हून अधिक 400च्या जवळपास माशांचे वेगवेगळे प्रकार, मृदुकाय प्राणी, कीटक आणि अन्य प्रजाती अशी एक फार मोठी संपदा आपल्याला या खारफुटीच्या वनांमध्ये वाढताना दिसते. आता ह्या सगळ्या वनस्पती ज्या या खारफुटीच्या भागात वाढतात तर आपण सहज लक्षात येईल की तिथे माती नाही, दलदल आहे. त्यामुळे या वनस्पतींना आपल्यात काही बदल करून घ्यावे लागतात. पुन्हा तिच्या पायाशी येणारं पाणी जर लक्षात घेतलं तर ते खारट आहे, तर त्याच्यापासून संरक्षण वनस्पतींचं होणं गरजेचं आहे. मग या सगळ्या अडचणींवर ह्या वनस्पती कशा मात करतात
तर त्याच्यासाठी आपल्याला 2-3 महत्त्वाची लक्षणं या खारफुटी वनस्पतींची बघायला हवीत. त्यातलं पहिलं लक्षण आपण बघितलं तर फळ झाडावर असतानाच म्हणजे मातृवृक्षावर हे फळ असतानाच त्याचं बी रुजायला सुरुवात होते आणि त्याची लांब एक शेंग तयार होते. आपण उजवीकडे त्या पारदर्शिकेत पाहाल तर आपल्याला दिसेल की एक शेंगेसारखी बी रुजलेली आहे आणि हे एक छोटं रोपटं तयार झालंय. आता याचा खाली टोकाचा जो भाग आहे तो खाली पडतो आणि चिखलातच त्या दलदलीत त्याला मुळं फुटतात आणि वरच्या भागातनं त्याला 2 पानं येतात आणि मग मूळ संस्था आणि खोडाची संस्था विकसित होते. आता साधा प्रश्न येईल की याच्या मागचं कारण काय? तर याच्या मागचं कारण अगदी सोपं आहे. अगदी लहान मुलं आपली जेव्हा शाळेत जातात तेव्हा त्यांची छोटी सुट्टी, मोठी सुट्टी असा सगळा डबा लक्षात घेऊन त्यांना आपण डबा आणि पाण्याची योजना करतो, जेणेकरून त्यांचे जे शाळेतले 7-8 तास आहेत ते अगदी व्यवस्थित जावेत. तर हीच काळजी या मातृवृक्षांनी घेतलेली आहे, कारण सभोवर सगळं खारटपणा आहे, खारट पाणी आहे, दलदल आहे. त्यामुळे एक प्रकारे स्वतःचं अन्न मिळवणं सुरू करायला या वनस्पतींना थोडासा वेळ लागणार आहे. मग या दरम्यानच्या कालावधीत त्यांच्या खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था या शेंगेत साठवलेल्या मूलद्रव्यांपासून होते. इतकं छान निसर्गाचं हे देणं या वनस्पतींना लाभलेलं आहे. थोडंसं खाली बघितलं मूळ संस्थेकडे तर लक्षात येईल की जमिनीवर आपण जे बघतो त्या 2 मातीच्या कणांमध्ये हवा असते, पण इथे सतत पाण्याच्या लाटा पोचत असल्यामुळे हवेला जागा मिळत नाही आणि ती सगळी जागा पाण्याने व्यापलेली असल्यामुळे मुळांना जो प्राणवायू अपेक्षित आहे, गरजेचा आहे, तो तिथे मिळायला जरा त्रास असतो. तर यातनं मार्ग काढण्यासाठी ही मुळं ही जमिनीच्या खाली वाढण्याच्या ऐवजी काही मुळं बंड करून जमिनीच्या वर आलेली आपल्याला दिसतायत आणि या मुळांवर छोटे छोटे छिद्र आहेत. तर या छिद्रांकडे आपण बघितलं तर ही एक खिडकीसारखी रचना आहे आणि त्या खिडकींवर आपण बघितलं तर तावदानं पण आहेत आणि या खिडकींचं मुख्य काम असं आहे की मुळांना जो लागणारा प्राणवायू आहे तो हवेतनं मिळवणं आणि मुळांमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड आहे तो बाहेर फेकून देणं. तर ही मुळं करतात. यालाच आपण न्यूमॅटोफोर्स किंवा मराठीत श्वसन मुळं असं आपण म्हणू शकू. तिसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये लक्षात येईल की या खारफुटी वनांना सतत खारं पाणी येऊन पोचतंय त्यांच्यापाशी, त्यामुळे एक क्षारयुक्त पाणीच त्यांच्या शरीरात प्रवेश करतंय. मग ते क्षार अडवण्यासाठी त्यांनी एक वेगवेगळ्या योजना केलेल्या आपल्याला दिसतात. काही झाडांमध्ये हे क्षार बाहेरच गाळून फक्त पाणीच आत घेण्याची क्षमता आहे. काही वनस्पतींमध्ये आपल्याला असं दिसून येतं की हे क्षार जरी वनस्पतीपर्यंत आत पोचले तरी ते बाजूला काढून अलगदपणे पिवळ्या जीर्ण झालेल्या पानांमध्ये किंवा झाडाच्या खोडांमध्ये साठवले जातात आणि मग जशी जशी ही पानं किंवा हे ढपल्या पडतील तसे एक क्षार त्या वनस्पतीपासून अलग होतात. आणि तिसरा मार्ग असा आहे की हे क्षार या सर्व प्रयत्नातनं सुद्धा उरले आणि जे बऱ्याचदा आपल्याला घडताना दिसून येतं, तर या वनस्पती चक्क पानांच्या खालच्या बाजूला जी पर्णरंध्र असतात त्या पर्णरंध्राद्वारे ही सगळे क्षार बाहेर फेकून म्हणजे ढकलून देतात आणि मग आपल्याला खालच्या बाजूच्या चित्रामध्ये दिसतंय की पानांवर असं दाट मिठाचे क्षार किंवा खडे साचलेले आपल्याला दिसून येतात. तर या क्षाराशी सामना करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती या वनस्पतींमध्ये आपल्याला आढळून येतात. खारफुटीचं अतिशय महत्वाचं लक्षण म्हणजे त्याची विविधता आणि आपल्याला अतिशय आवड असते आपल्या अगदी सकाळच्या प्रार्थनेत भारत हा विविधतेने नटलेला देश आहे असं आपण म्हणतो किंवा आपण ज्या माध्यमातून आज भेटतोय त्या सिंधू जन अकादमीचं विविध विद्याशाखीय चर्चा आणि संवाद आपल्या घडतात. त्यामुळे स्वाभाविकतः आपल्याला आणि निसर्गाला विविधतेची पुष्कळ आवड असते आणि मग ही विविधता आपल्याला वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव या गटांमध्ये मिळतेच, पण केवळ वनस्पतींचा एक भाग म्हणून मूळ संस्थेकडे जर आपल्या बघायचं झालं तर आपल्याला
इथे वर चिखलाच्या वर अशी पेन्सिल सारखी वर आलेली मुळं दिसत आहेत, ज्याला मगाशी आपण बघितलं की श्वसन मुळं किंवा न्यूमॅटोफोर्स असं म्हणतात. त्याच्याच बरोबर दलदलीत वाढणाऱ्या या झाडांना आधार देण्यासाठी आपण लहानपणी बघितलं असेल, सर्कशीच्या तंबूला आधार देण्यासाठी जशा तिरक्या तारा लावल्या जातात, तशी ही मुळं खोडाच्या वरनच जमिनीकडे झेपावतात आणि त्या झाडाला इतक्या दलदलीत सुद्धा घट्ट उभं ठेवण्याचं काम करतात. आता मध्यभागी एक चित्र मुद्दामून दाखवलंय की ही झाडं म्हणजे साधी सुधी 2-4 फुटाची नाहीत, तर ही अतिशय मोठी म्हणजे 30-40 मीटर पर्यंत उंचीनं वाढणारी हे सगळ्या वृक्ष आहेत. आणि या वृक्षांना या दलदलीत धरून ठेवण्याचं आणि आधार देण्याचं काम ही आधारमुळं किंवा एरियल रूट्स म्हणजे हवाई मुळं ही करतात. काही वनस्पतींमध्ये या मुळांची वाढ इतकी दूरवर होते की साधारण किलोमीटर 2 किलोमीटर परिघामध्ये या सगळ्या मूळ संस्थेची वाढ झालेली दिसून येते. यातल्या काही वनस्पतींमध्ये ही काही मुळं वर येतात आणि त्यामुळे हे आपल्या गुडघ्यासारखा म्हणजे मुडपलेल्या गुडघ्यासारखा आकार त्याला येतो आणि त्यामुळे त्याला नी रूट्स किंवा गुडघ्याची मुळं असंही म्हणतात. किंवा गुलमोहराची जी पट्टी दार मुळे असतात, तर तशाही आपल्याला काही वनस्पतींमध्ये रचना दिसून येतात. म्हणजे हे खूप उदाहरणादाखल मुद्दामून मूळ संस्थेतली विविधता मी आपल्या समोर मांडली. या खारफुटी वनस्पतींचं वितरण जर आपण बघितलं जगभरातलं, तर याचं उगम आणि त्याचं नंतर सगळीकडे झालेलं प्रस्थान हे लक्षात घेतलं तर आपल्याला सांगायला अतिशय अभिमान वाटेल की भारत आणि मलेशिया ह्या दरम्यानच्या पट्ट्यामध्ये या वनस्पतींचं उगम झालेला आपल्याला दिसतो. कोणताही अपरिचित व्यक्ती दिसला की नाव झाल्यानंतर आपला पहिला प्रश्न असतो की आपलं गाव कुठलं. मग त्या दृष्टिकोनातनं आपण त्याच्या ओळखी पाळखीकडे वळतो. तसं या खारफुटीचं एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं जन्मस्थान हे भारतात आणि मलेशिया म्हणजे साऊथ ईस्ट एशियाचा भाग आहे, इथे यांचे उगम झालेला दिसतो. तर तिथपासून हे हळूहळू खारफुटीची वनं इतरत्र जगभर पसरली आणि पोचली. त्यामुळे एकूण अभ्यास पूर्वापार केला तर आपल्याला 2 ठळक त्याचे भाग करता येतात. एक म्हणजे जुनं जग, ज्याच्यामध्ये भारत, आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया, जपान, पूर्व आफ्रिकेचा पूर्वेकडचा पट्टा हा लक्षात घेता येतो. तर नवीन जग याचा विचार केला तर दक्षिण, मध्य आणि उत्तर अमेरिकेचा किनारा, फ्लोरिडा, पॅसिफिक, पश्चिम आफ्रिका हा सगळा भाग जो आहे, जो उजवीकडे जगाच्या नकाशात आपण दाखवलाय, हा सगळा भाग नवीन जग याच्यामध्ये समावेश करता येतो. भारतापुरतं बोलायचं झालं तर अगदी गुजरात, नंतर आपला दीव दमण, मग महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, ओरिसा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल, त्याचबरोबर लक्षद्वीप आणि अंदमान निकोबारची बेट, असं सगळा 7,500 किलोमीटर लांबीची अतिशय समृद्ध अशी किनारपट्टी सुदैवाने आपल्या देशाला लाभलेली आहे. या संपूर्ण किनारपट्टीवर ही खारफुटीची वनं वाढताना आपल्याला दिसतात. विशेषतः पूर्वेकडची किनारपट्टी जी आहे तिथे यांची वाढ मुबलक होताना दिसते. आणि कारण आपल्या सगळ्यांना सहज लक्षात येईल की तिकडे वाहणाऱ्या अगदी गंगा, ब्रह्मपुत्रापासून खाली कावेरीपर्यंतच्या सगळ्या नद्या आपण पाहिल्या तर या सगळ्या नद्यांची पात्र मोठी आहेत आणि बारमाही यांना पाणी मिळतं. त्यामुळे इथे साधारण दलदलीचा प्रदेश किंवा त्रिभुज प्रदेश फार मोठ्या आकाराने निर्माण होतात आणि त्यामुळे तिथे खारफुटीची वाढ होण्यासाठी अधिकाधिक भूमी उपलब्ध आहे. त्या तुलनेत पश्चिमेकडचा विचार केला तर महाराष्ट्रापासून दक्षिणेकडे आपण पाहिलं तर सर्वत्र साधारण 20-1 किलोमीटरच्या आसपासवर पश्चिम घाटाचं मोठी संरक्षक तटबंदी आपल्याला आहे. त्यामुळे इथून येणाऱ्या नद्या एकतर बारमाही नाहीत, त्यांची पात्र लहान आहेत आणि त्याच्यामुळे इकडे आपल्याला कमी खारफुटीची वन क्षेत्र म्हणून सुद्धा आणि वनस्पतींच्या एकूण प्रजाती ह्या सुद्धा आपल्याला मोजक्याच आढळून येतात. गुजरातचा विचार केला तर तिथे मात्र खारफुटीचं क्षेत्र प्रचंड आहे. त्याचं कारण की तिथला उतार हा अतिशय मध्यम स्वरूपाचा असल्यामुळे
तिथे फार मोठ्या क्षेत्रात या खारफुटी वनांची वाढ होते. ती वाढ अंदमान निकोबार किंवा इकडे सुंदरबन इतक्या मोठ्या प्रमाणावर, इतक्या उंचीची झाडं नसली तरी क्षेत्रनिहाय आपण बघितलं तर इथे आपल्याला अधिक क्षेत्र दिसून येतं. महाराष्ट्रातली आणि भारतातली एकूण विविधता इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे सगळं प्राथमिक माहिती झाल्यावर अगदी सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न की आता या खारफुटी आपण सगळं आता पाहिलं की फक्त समुद्राकाठी वाढतात, मग आपण त्याच्याच एवढा गांभीर्याने अभ्यास का करायचा किंवा याचं एकंदर मानवासाठी महत्व काय आहे. तर हे कळण्यासाठी आपल्याला 2-3 महत्वाचे संकट किंवा धोके लक्षात घ्यायला पाहिजेत. ओडिशाने चक्रीवादळ 1994 साली अनुभवलं आणि त्यानंतर 2004 साली सुनामीच्या लाटांनी थैमान घातलं जगभरात. आणि आताच नुकतंच आपण निसर्ग नावाचं महाराष्ट्राला तटलेलं जे चक्रीवादळ आहे त्याचाही अनुभव घेतला. या सगळ्या अनुभवातनं आपल्या एक लक्षात आलं, जगभरच्या अभ्यासकांनी एक निरीक्षण नोंदवलं की जिथे जिथे या खारफुटीच्या वनांचा ऱ्हास झाला नव्हता, जिथे ही जंगलं शाबूत होती, तिथे या चक्रीवादळांमुळे झालेली हानी अतिशय कमी होती. मग ती जीवित असो किंवा मालमत्तेची असो, तिथल्या याचं नैसर्गिक संरक्षण या हिरव्या भिंतींनी, निसर्गानेच आखून दिलेल्या भिंतींनी केलं. आणि त्या उलट जिथे जिथे यांचा ऱ्हास झाला होता तिथे आपल्याला अतिशय मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला दिसून येतो. आत्ताच मी म्हटलं तसं निसर्ग वादळामुळे कोकणातली झालेली दुर्दशा इथे थोडक्यात मांडलेली आहे. निसर्गाचे आणि विशेषतः पंचमहाभूतांपुढे आपल्या कोणाचंच काही चालत नाही, हेच खरं. वाऱ्याचं साधारण 110 किलोमीटरच्या वेगाने हे वारे मुंबईकडे धडकले आणि मग तिथून त्यांनी जमिनीवरचा प्रवास केला. यात थोडीफार आपण तयारी केल्यामुळे मृत्यूचं प्रमाण जरी कमी असलं तरी अब्जावधी रुपयाचं आपलं नुकसान झालेलं आहे हे नाकारता येत नाही. आणि ही सगळी वादळं हा एक प्रकारचा धोका आहे. त्याचबरोबर खंडांचं जे वहन होतं त्याच्यामुळे जे काही किनारपट्टी भागात विशेषतः आपल्याला वेगवेगळे बदल आणि परिणाम दिसून येतात. या सगळ्यांना तोंड देणारी सगळ्यात पहिली परिसंस्था म्हणजे ही खारफुटीची परिसंस्था. तर या परिसंस्थेचं एकूण आपल्या जीवनात काय काय योगदान आहे याचा एक छोटासा आढावा आपण पटकन घेऊ. आपण उजवीकडे सुरुवात करू. अन्न म्हणून यातील काही वनस्पती किंवा त्यांची फळं याचा आपण उपयोग करू शकतो. याशिवाय जनावरांचा चारा म्हणून आपल्या लक्षात येईल गुजरातमध्ये उंट खूप आहेत आणि तिकडे म्हणावी तशी आपल्या कोकणा इतकी समृद्ध व्यवस्था नाही की त्यांना खाण्यासाठी पर्याय नाही. मग या खारफुटी वनांमधली तीवर नावाची प्रजात आहे ज्याचा वापर तिथे फार मोठ्या प्रमाणावर या जनावरांना चारा म्हणून केला जातो. अगदी सुरुवातीलाच आपण उल्लेख केला की इमारती बांधकामाची लाकडं देण्याचं काम या खारफुटीच्या वनस्पती करत असतात. त्याशिवाय कुठलंही लाकूड म्हणलं की सगळ्यात पहिला त्याचा उपयोग म्हणजे जळण्यासाठी. याशिवाय यांची वाढ आपल्याला जिथे होते तिथे लक्षात येईल की विविध स्थलांतरित पक्षी हे त्यांचा प्रवास करत असताना समुद्राची कुठेही न थांबता येणारी अशी एक संस्था ओलांडून जेव्हा पहिल्यांदा जमिनीकडे झेपावतात तर त्यांना पहिलं विश्रांती स्थळ म्हणजे खारफुटी वन आपल्याला दिसतात. त्याचबरोबर अनेक समुद्री जीव आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला मासे आहेत, खेकडे आहेत, मगरी आहेत, अशा अनेक जीवांचं वसती स्थान आणि त्यांना एक प्रकारे सुरक्षा मिळवून देण्याचं स्थान या खारफुटीच्या वनस्पती. आपण याची जर मुळं पाहिली तर त्याची रचना इतकी जटिल दाट आहे की याच्या आत मासे, खेकडे असे छोटे प्राणी आपल्या लहानग्यांना अगदी निर्धास्तपणे ठेवून सुरक्षित वावर करू शकतात. या खारफुटीची सगळी परिसंस्था जी आहे ती विविध प्रकारचे सूक्ष्मजीव आणि बुरशी यांच्याद्वारे होणाऱ्या विघटनावर आधारित आहे. त्यामुळे ह्या सगळ्या परिसंस्थेत आणि या दलदलीत अतिशय समृद्ध असा मूलद्रव्यांची एक साखळी जन्माला येते आणि या साखळीमुळे हे सर्व जलचर
हे तिथे पोट आपापलं भरू शकतात. त्यामुळे त्यांच्या लहानग्यांची नर्सरी आणि त्यांचं वाढ होण्यासाठी आवश्यक असणारे सर्व संरक्षण याचा एक आपल्याला म्हणता येईल निसर्गाचा वारसा या खारफुटी वनांमुळे या सर्व प्राण्यांना मिळतो. या खारफुटी वनांमुळे नदीकडनं विशेषतः पावसाळ्यात वाहून येणारा फार मोठ्या प्रमाणावरचा गाळ थोपवला जातो आणि त्यामुळे यांना चांगल्या अर्थी लँड बिल्डर्स असं म्हणतात. याचा दुसरा एक महत्वाचा उपयोग म्हणजे या खारफुटीला लागून समुद्रकिनारी पुढे एक प्रवाळ बेट म्हणजे सगळ्यांना आपल्याला कल्पना आहे ज्याला कोरल्स असं म्हणतात. तर ह्या कोरल्सचं संरक्षण करण्याची जबाबदारी मोठा भाऊ या अर्थाने या खारफुटी वनांकडे असते. बऱ्याचशा प्रगत देशांमध्ये या खारफुटी वनांचा उपयोग सांडपाणी व्यवस्थापन किंवा प्रक्रियेसाठी केला जातो. त्याशिवाय यांचा उपयोग मगाशी आपण बघितलं की किनारपट्टीचं संरक्षण करणं, किनारपट्टीवरच्या पाणथळ जागांची निर्मिती करणं, याशिवाय समुद्रकिनारी जे जे जलचरांची आपण शेती करतो, मग त्यात मासे असतील, कोळंबे असतील, खेकडे असतील, त्याच्यासाठी उपयुक्त मूलद्रव्य उपलब्ध करून देणं. शिवाय सदाहरित प्रकारची ही वनं असल्यामुळे याच्यात विविध जलचर असल्यामुळे याच्यावर विविध पक्षी सतत येत असल्यामुळे अतिशय फिरायला जाण्यासाठी खूप छान ठिकाण म्हणून आपण याचा वापर करू शकतो. शास्त्रीय दृष्टिकोनातनं तर मी म्हटलं की इतक्या विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, त्या प्रत्येकाचे अनन्य उपयोग या सगळ्यासाठी या वनस्पती आपल्याला लाभदायी ठरतात. इकडे काही ठिकाणी मुद्दाम दाखवलंय की भरतीच्या दरम्यान सर्व लहान मोठे जलचर हे आपल्या अन्नाच्या शोधार्थ या खारफुटीच्या क्षेत्रात प्रवेश करतात आणि ओहोटीच्या वेळी पाणी कमी होत असताना हे सगळे उलट माघारी फिरतात. या दरम्यान जर आपण तिकडे हे कोळी बांधव जाळ्या टाकतात आणि येणारे मासे त्याच्यात पकडता येतात. तर इतकी चांगली रचना निसर्गाने उपलब्ध करून दिलेली ज्याचा वापर स्थानिक कोळी अतिशय खुबीने करताना आपल्याला दिसून येतात. ह्या कालवे फोडून काढणाऱ्या महिला आपल्याला दिसत आहेत. याशिवाय या खारफुटी वनांमध्ये निपा नावाचं एक नारळाच्या कुळातलं झाड आहे. तर त्याला जसं जमिनीवर नारळाला आपण कल्पवृक्ष म्हणतो तसं या खाजण वनांमध्ये निपाला कल्पवृक्ष म्हटलं जातं. त्याचे अगदी मुळापासून ते पानापर्यंत सर्व अवयवांचे उपयोग आहेत आणि म्हणून किनारपट्टीच्या पर्यावरणात खारफुटी वनांचं योगदान जर आपण बघायला गेलं तर ते दोन्ही अंगाने ते पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं संरक्षण करणं हाही त्याचा उपयोग आहे आणि दुसऱ्या बाजूला मानवाच्या विकासासाठी उपलब्ध सर्व मार्ग खुले करणं हाही या खारफुटी वनस्पतींचा आणि खारफुटीच्या जंगलांचा आपल्याला उपयोग म्हणता येईल. आपण जगभरात पाहिलं तर फार मोठ्या शहरं ही समुद्राच्या किनारी वसलेली आपल्याला दिसतात. त्याचं अगदी सोपं कारण म्हणजे पूर्वीच्या काळी सर्व प्रवास हा पाण्यावाटे किंवा जलमाध्यमातून होत असल्यामुळे सर्व मोठी शहरं, गावं यांचा विकास आपल्याला मोठमोठ्या नद्या किंवा समुद्राच्या काठी झालेला दिसतो. अगदी भारताचं उदाहरण घेतलं तर 4 महानगरांपैकी मुंबई, कोलकाता आणि चेन्नई ही 3 महानगर आपल्याला किनारपट्टीवर वाढलेली दिसून येतात. मग अशा सगळ्या महानगरांसाठी, अशा सगळ्या मानवी वस्त्यांसाठी दुहेरी भूमिका ही खारफुटीची वनं पार पाडताना दिसतात. एक म्हणजे फुफ्फुस जे सर्व वनस्पतींचं या जगावरल्या एक अतिशय महत्वाचं कार्य आणि आजपर्यंत आपल्याला माहित आहे की जीवसृष्टीचा विकास हा फक्त पृथ्वी किंवा या वसुंधरेवर झालेला आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे प्राणवायू आणि हा प्राणवायू या सगळ्या वातावरणात पसरवण्याचं काम, निर्माण करण्याचं काम ह्या वनस्पती करत असतात. तर त्यामुळे आपल्याला आपल्या शरीरात जी फुफ्फुसांची काम आहे ते प्राणवायू पोचवणे आणि शरीराच्या कानाकोपऱ्याला त्या प्राणवायूचा पुरवठा करणे हे काम ही फुफ्फुस करत असतात. तशीच या परिसंस्थेतली सर्व वनस्पती
हे फुफ्फुसांची भूमिका पार पाडतात आणि मगाशी उल्लेख केला तसं सांडपाणी जे तयार होतं त्याच्यावर प्रक्रिया करण्याचं काम देखील ही खारफुटी वनं करताना दिसतात. त्यामुळे आपल्या शरीरातलं किडनी हा जो भाग आहे त्याच्याही जबाबदाऱ्या या खारफुटी वनांनी या किनाऱ्याच्या भागांसाठी केलेला दिसतो. आता या खारफुटी वनांचा आपल्याला आढळ जो आहे तो कुठे कुठे दिसून येतो, तर ते खाडीच्या काठी किंवा नदीच्या काठी मगाशी म्हटलं तसं पूर्व पश्चिम भारताचा जरी आपण विचार केला तर लहान मोठ्या सर्व नद्यांच्या काठी, छोट्या खाड्यांच्या काठी, समुद्राच्या मुखाकडे भागात जिथे त्रिभुज प्रदेश तयार होतात जे की सुंदरबन सारख्या ठिकाणी अतिशय प्रामुख्याने आपल्याला दिसतात. याशिवाय खडकाळ किनाऱ्यांच्या मध्ये छोट्या छोट्या ज्या जागा आहेत जिथे रेती किंवा माती जाऊन साचते तिथे या खारफुटींची वाढ होते. जमिनीकडच्या बाजूला जसे ते समुद्राच्या बाजूला वाढतात तशा जमिनीकडच्या बाजूला पण जिथपर्यंत पाण्याचा पुरवठा होतो खारट पाण्याचा त्या जमिनीकडच्या बाजूला वाढणाऱ्या खारफुटींना बॅक मॅनग्रोव्ह असं म्हणतात. म्हणजे जमिनीकडच्या बाजूला वाढणारे आणि समुद्राच्या बाजूला वाढणारे. आता या दोन गोष्टी सांगण्याचं मूळ कारण असं आहे की समुद्राकडे वाढणाऱ्या ज्या प्रजाती आहेत त्यांना जास्त लाटांचा मारा सहन करावा लागतो, जास्त खारटपणाचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे या दृष्टीने ज्या बलशाली प्रजाती आहेत त्या नेहमी पुढे वाढतात. जशी रचना आपल्याला सैन्यामध्ये दिसते की शत्रूचा सामना करणारी पहिली फळी पुढे असते आणि मग मागे हळूहळू दुसरी तिसरी फळी आपण उभारतो. तशीच काहीशी रचना आपल्याला निसर्गाने केलेली दिसते. आणि मगाशी आपण एक झाडाची शेंग पाहिली तर त्या शेंग्याच्या लांबीवरनं आपल्याला लक्षात येतं जी शेंग लांब आहे त्या प्रकारच्या वनस्पती या समुद्राच्या बाजूला वाढणाऱ्या आहेत आणि त्या तुलनेने ज्या शेंगांचा आकार लहान आहे त्या आपसूक या जमिनीकडे स्थिरावतात त्या शेंगा आणि त्यांची वाढ जमिनीच्या बाजूला होते. म्हणजे निसर्गाने इतके बारीक सारीक गोष्टी या खारफुटींच्या रचनेसाठी निर्माण करून ठेवलेल्या आहेत. पटकन आपण काही महत्वाच्या प्रजाती ज्या आहेत त्यांची ओळख करून घेऊयात. मॅनग्रोव्ह हे नावच ज्याच्यामुळे पडलं ती कांदळ अशी एक प्रजात आहे जी ज्याला रायझोफोरा असं इंग्रजीमध्ये किंवा वैज्ञानिक नाव आहे. याच्या दोन प्रजाती आपल्याला दिसतात, रायझोफोरा म्युक्रोनाटा आणि अपिक्युलाटा. ही नावं गांभीर्याने लक्षात ठेवली नाहीत, वैज्ञानिक नावं तरी चालतील. कांदळ ही एक वनस्पती आहे की जी जगभरातल्या सर्व प्रकारच्या आणि सर्व ठिकाणच्या खारफुटी क्षेत्रामध्ये आपल्याला आढळते आणि अतिशय महत्वाचं योगदान म्हणजे जे इमारती लाकूड आहे किंवा जळणासाठीचं लाकूड आहे किंवा या दलदलीत समुद्राच्या बाजूला उभी राहणारी ही सगळ्या वनस्पतींचे प्रकार आहेत. आणि या वनस्पती मुख्यत्वे करून अतिशय दाट अशी त्यांची मूळ संस्था असते. त्यामुळे सर्व समुद्रातल्या जलचरांना ते एक प्रकारचं संरक्षण आणि मूलद्रव्यांचा पुरवठा नेहमी करत असतात. याच कांदळाची दुसरी एक प्रजात ज्याला ब्रुगेरा असं नाव आहे ही याच कुळातली आहे आणि ह्याची वाढ आपल्याला समुद्राच्या बाजूला पण खाड्या किंवा नद्यांचे मुख अशा ठिकाणी आपल्याला मुद्दाम झालेली दिसते. अतिशय उंच वाढणाऱ्या या वनस्पती आहेत. महाराष्ट्रात आपण बघायला गेलं तर दोन प्रकारच्या वनस्पती आपल्याला दिसतात. ब्रुगेरा जिम्नोरायझा वर एक लाल देठ उरलेला आहे फुलाचा. तर या सगळ्या वनस्पती ज्या आहेत या केवळ आपल्याला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये वाढताना दिसतात. त्याचं अगदी साधे कारण म्हणजे तिथे पर्जन्यमान जास्त आहे, आर्द्रता जास्त आहे, पावसाळी दिवस जास्त आहेत आणि तापमानातील फरक तुलनेने कमी आहे. म्हणजे कमाल आणि किमान तापमान जरा आपण फरक बघितला आणि तो एखाद दुसऱ्या दिवसाचा नाही, एक किमान 50-60 वर्षाचा आपण जर अंदाज घेतला तर लक्षात येईल की हा फरक रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजे दक्षिणेकडे जसे जाऊ आपण तसं कमी आहे आणि तुलनेने ठाण्याकडे किंवा गुजरातकडे वर वाटचाल केली तर आपल्याला दिसेल की तो फरक हा जास्त आहे आणि पावसाळी दिवस किंवा पर्जन्यमान हे तुलनेने कमी आहे. अशा ठिकाणी वेगळ्या प्रजाती, एकाच कुळातल्या दोन वेगळ्या प्रजाती आपल्याला तिथे वाढताना दिसतात.
कांदळ हे नाव ज्याच्यामुळे मराठीत पडलं ते कॅन्डेलिया हा जो वृक्ष आहे, तर तो आपल्याला साधारण पुन्हा म्हटलं की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढताना दिसतो. हा त्यातलीच एक प्रजात, पण आधीच्या ज्या दोन प्रजाती पाहिल्या आपण, ब्रुगेरा आणि रायझोफोरा, तर ह्या समुद्राच्या बाजूला वाढणार आहेत आणि तुलनेने आपण ह्या कॅन्डेलिया आणि आता सिरिऑफ जी समोर बघत आहोत, या प्रजाती आपल्याला जमिनीकडच्या बाजूला मुद्दाम वाढताना दिसतात. त्याची वाढ तुलनेने उंची वनस्पतींची कमी आहे. बाकी शेंगेचं आणि अन्य गुणधर्म त्यांचे जरी सारखे असले तरी या शेंगा त्या रायझोफोराच्या शेंगांपेक्षा वेगळ्या आहेत. याची पानं आपण लक्षात घेतली तर अतिशय चांगल्या प्रकारचा उत्तम दर्जाचा चहा या पानांपासून तयार करता येतो. म्हैसूरच्या आपल्या केंद्र सरकारच्या संस्थेने त्याबाबत अधिक संशोधन केलेलं आहे. याची मूळ संस्था एक पट्टेदार मुळं आपल्याला खाली मुद्दाम दाखवली आहेत. दुसरा महत्वाची कुळ जे आहे ते सोनरेशिया, ज्याला भोपा किंवा आमटी असं आपल्याकडे स्थानिक भाषेत म्हणतात. ही दोन प्रकारची फुलं आपल्याला अतिशय आकर्षक दिसून येत आहेत. त्यापैकी तळातलं जे आहे त्याचा वृक्ष मी वर दाखवलेला आहे आणि ही सगळी मांडणी जी त्याची केलेली आहे ते परागीभवनासाठी उपयुक्त आहे. उजवीकडचा जो आपलं चित्र आहे तर त्याच्यात टोपी घातली असं वाटावं असे एक फुलाची रचना आपल्याला दिसून येते. या दोन प्रजाती सुद्धा मी मगाशी म्हटलं तसं मुंबई रायगडचा काही भाग आणि ठाणे पालघर या जिल्ह्यांमध्ये ही अपेट्याला ही वनस्पती आढळते. तर खाली रायगडचा उर्वरित भाग, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागामध्ये आपल्याला सोनरेशिया अल्बाची वाढ प्रामुख्याने झालेली दिसते. आता ही सगळी मोठी फुलं कशासाठी आणि ती कधी उमलतात याचं जर बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की ही सगळी फुलं ही संध्याकाळच्या सुमाराला उघडतात आणि रात्री नंतर ती मिटली जातात. तर ही का हे शोधलं तर आपल्याला लक्षात येईल की या झाडावर अगदी आरामात दिवस असल्यामुळे विसावलेली ही सगळी वटवाघळं आहेत आणि ह्यांच्याद्वारे त्यांचं परागीभवन होतं. त्यामुळे ही फुलं रात्री उमलतात आणि या त्यांचं परागीभवन करायला या वटवाघळांचा आपल्याला मदत होते. अभिसिनिया जगभरातली अगदी कुठेही म्हणाल त्या ठिकाणी वाढणारी ही वनस्पती आहे. त्याला अभिसिनिया मरीना आणि अभिसिनिया ऑफिसिनॅलिस, अभिसिनिया अल्बा अशा तीन वेगवेगळ्या प्रजाती आपल्याला प्रामुख्याने दिसतात. महाराष्ट्रात मरीना आणि ऑफिसिनॅलिस अशा दोन प्रजाती दिसतात. मगाशी पेन्सिल सारखी मुळं जी मुद्दामून दाखवली ती या वनस्पतींमध्ये आपल्याला आढळून येतात. त्याच्या बिया आणि त्याचा फुलोरा हा इथे दाखवलाय. तीवर जातीची वनस्पतींचं अतिशय महत्वाचं लक्षण म्हणजे कितीही प्रदूषण असलं पाण्याचं किंवा कितीही खारट क्षारयुक्त पाणी असलं तरी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वाढणारी, जोमाने वाढणारी ही प्रजात आणि आता जगभरच्या सर्व समुद्र किनाऱ्यांवर हळूहळू आपलं बस्तान बसवत चाललेली ही तीवराची जात आहे. याच्या बरोबरच आपल्याला मिरची किंवा फुणगी अतिशय आकर्षक फुलांचे ही प्रजात आहे आणि ह्याची महत्वाचं उपयोग म्हणजे या फुलांना खूप छान वास असतो. अतिशय सुवासिक अशी फुलं आहेत आणि चांगल्या प्रतीचा अत्तर तयार करण्यासाठी या फुलांचा वापर होतो. याच्या बिया आणि त्यापासून तयार होणाऱ्या छोट्या शेंगा या अगदी लहान आकाराच्या असतात म्हणून त्याला मिरची किंवा फुणगी असं म्हटलं जातं. मध्यभागी जे चित्र आहे ते हुरा नावाची वनस्पती आहे. आपल्याकडे अपवाद हा असल्याशिवाय नियम सिद्ध होत नाही म्हणतात, तसं या सगळ्या खारफुटी मगाशी आपण पाहिलं की सदाहरित प्रकारच्या असतात. त्याला एकमेव अपवाद म्हणजे ही युफोर्बिएसी कुळातली वनस्पती आहे आणि त्याला हुरा असं म्हणतात. एक्झोकॅरिया असं त्याचं वैज्ञानिक नाव आहे. युफोर्बिएसी कुळाचं सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे त्याचं पान किंवा फांदी आपण तोडली तर एक पांढरा चीक त्यातनं बाहेर येतो आणि ह्या चिकामध्ये खूप रसायनं असतात ज्या रसायनांमुळे सूक्ष्मजीवांवर परिणाम होतो. ही रसायनांचं प्रमाण इतकं असतं की ह्या बऱ्याचशा ठिकाणी
विशेषतः पावसाळ्याच्या कालावधीत छोट्या-छोट्या डबकी जी तयार होतात, ज्याच्यात मासे असतात, ते पकडण्यासाठी याच्या काड्या तोडून त्याच्यात बुडवतात किंवा ढवळतात ते पाणी आणि या रसायनांमुळे ते मासे काही काळ थोडेसे आपण म्हणू की बेशुद्ध होतात आणि त्या माशांना पकडणं सोपं होतं. म्हणून स्थानिक पातळीवर ह्या वनस्पतीचा वापर केला जातो. औद्योगिक पातळीवर बघायचं झालं तर ह्या चिकामुळे त्याच्यावर वाढणारी बुरशी आणि अन्य सूक्ष्मजीव ह्याच्यावर ते अतिशय बेमालूम औषध आहे. त्यामुळे कच्चा कागद तयार करण्यासाठी या हुरा वनस्पतीचा वापर होऊ शकतो. उजव्या बाजूची जी वनस्पती आहे ती मारांडी किंवा अकॅन्थस काटेदार आपल्याला पानं त्याची दिसतात आणि औषधी दृष्टिकोनातनं अतिशय महत्वाची, विशेषतः महिलांच्या वेगवेगळ्या आजारांवर अतिशय चांगले औषध निर्मिती या वनस्पतींपासून केली जाते. पुढचं जे आहे त्याला कलिंगडाच्या आकाराची ही मोठी फळं आहेत आणि त्या तुलनेत त्याचं जर फूल बघितलं तर ते साधारण 1 ते 2 सेंटीमीटर पेक्षाही लहान आहे. असं महाराष्ट्रापुरतं थोडंसं दुर्मिळ म्हणता येईल असं झायलोकार्पस हे एक झाड आहे. त्यानंतर ल्युमिनिडझेरा हे साधारण जमिनीकडे वाढणारे पांढऱ्या फुलांचे गुच्छ असलेली ही एक वनस्पती आहे. तळाला आपण बघितलं तर अॅक्रोस्टिकम नावाचं नीचे वर्गीय एकमेव वनस्पती जी आपल्याला दिसून येते या खारफुटीच्या परिसरात ती आपल्याला दिसते. सायनोमेट्रा नावाची एक वनस्पती जी खाजणाची भूमी संपल्यानंतर लगेचच जमीन सुरू झाली की अशा ठिकाणी आपल्याला आढळून येते, पण खारट पाण्याचा प्रतिकार करण्याची क्षमता असलेली ही एक वनस्पती. या सर्व वनस्पतींना मॅनग्रोवच्या आसपास वाढणाऱ्या वनस्पती म्हणूनही आपण ओळखू शकतो. त्याच गटातल्या या पुढच्या काही वनस्पती आहेत. तळातली आपण साल्वाडोरा नावाच्या वनस्पतीला उर्दूमध्ये मिसवाक किंवा मेसवाक असं म्हणतात. आपल्याकडे देशावर जशा कडुनिंबाच्या काड्या आपण वापरतो तशा किनारपट्टी भागात दंतमंजन म्हणून याचा वापर करता येतो आणि आपल्या बऱ्याच जणांना कल्पना असेल मिसवाक नावाची जी टूथपेस्ट आहे तर ती ह्या वनस्पतीपासून तयार केली जाते. याची साल, खोड, पानं, फळं, फुलं या सगळ्याचा वापर त्यासाठी करता येतो. याशिवाय 2 वनस्पती ज्या अशा आहेत की क्षारता जास्त असलेल्या, जिथे जी काही उघडी छोटी जागा या खारफुटी वनांमध्ये असते किंवा किनाऱ्याला असते, त्या खारफुटीच्या कडांपाशी असते, तिथे वाढणाऱ्या या वनस्पती आहेत. सुएडा, सेसुएम साधारणतः झुडूप प्रकारातल्या लहानशा वाढणाऱ्या वनस्पती आहेत आणि या वनस्पती मगाशी मी उल्लेख केला की मध्यम उतार असलेल्या गुजरात सारख्या किनाऱ्यांवर या वनस्पती आणि स्थानिक लोक विशेषतः इतर भाज्या ज्या कालावधीत उपलब्ध नसतात तर याचा वापर आपल्याला खाण्यासाठी सुद्धा करता येतो. ज्या विपुल प्रमाणात इथे वनस्पती आहेत, म्हणजे एकंदर प्रजाती बघायला झाल्या तर जगभरात 60-70 प्रजाती आहेत. पण ह्या सगळ्या प्रजाती एकमेकात अतिशय छान मिळून मिसळून या खारफुटी वनांमध्ये आपल्याला वाढताना दिसतात. त्यामुळे संख्यात्मक त्यांची विविधता नसली तरी मगाशी आपण केवळ उदाहरणावरनं पाहिलं की मुळांची विविधता, पानांची विविधता, क्षारांशी सामना करण्याची विविधता, अशा सगळ्या माध्यमातून वनस्पतींचं वेगळेपण आपल्याला इथे आवर्जून दिसतं. तसंच प्राण्यांचे. आता सगळ्यांचा आवडता आणि अतिशय देखणा पक्षी म्हणजे रोहित. तर या रोहित पक्ष्याचं आपल्याला लक्षात येईल. साधारणतः आपण दलदल जी खारफुटीच्या वनांपुढे आढळते तर या दलदलीच्या मध्ये असलेले मृदुकाय प्राणी हे ज्यांचं अतिशय आवडतं खाद्य आहे अशा या पक्ष्यांचा वावर इथे दिसतो. मुंबईच्या जवळ शिवडी किल्ल्यापासून घेतलेलं हे छायाचित्र आहे. याशिवाय खेकडे, वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे खेकडे, कोळंब्या, टेलिस्कोपियम सारखे मृदुकाय प्राणी, हॉर्नबिल सारखा पक्षी आणि अनंत स्थलांतरित पक्षी हे या खारफुटी वनांच्या आश्रयाला आपल्याला आलेले दिसतात.
महाराष्ट्रापुरता विचार केला तर दक्षिणोत्तर त्याची लांबी आपण पाहिली तर सुमारे 720 किलोमीटर म्हणजे 10% भारताच्या किनारपट्टीचं एकूण क्षेत्र आपल्याला मिळालेलं आहे. यापैकी 68 वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या मोठ्या नद्या, खाडे, पुळणी या ठिकाणी आपल्याला ह्या खारफुटींची वाढ झालेली दिसते आणि त्याचं दक्षिणोत्तर आणि पूर्व पश्चिम वितरण हे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ते केवळ आज आहे असं नाही. आपण काही हजार वर्ष जरी मागोवा त्याचा घेतला तरी आपल्याला हे दक्षिणोत्तर आणि पूर्व पश्चिम वितरण झालेलं दिसतंय. मगाशी मी मुद्दाम उल्लेख केला होता कमाल आणि किमान तापमानातला फरक आणि एकूण पर्जन्यमान, पावसाचे दिवस आणि आर्द्रता या सगळ्याचा अभ्यास केला तर आपल्याला हे दक्षिणोत्तर वितरण कसं झालंय ते लक्षात येईल. तसंच समुद्र सपाटीपासूनची उंची आणि खारटपणा, क्षार याचा विचार केला तर आपल्याला पूर्व पश्चिम सुद्धा याच्यात काही वनस्पती आपल्याला मध्यभागी नदीच्या वाढताना दिसतात, काही अगदी समुद्रापासून वर नदीपर्यंत वाढताना दिसतात, तर काही केवळ वरच्या भागात जिथे क्षारता कमी आहे अशा ठिकाणी वाढणाऱ्या वनस्पती दिसतात. तर ही सगळी वैशिष्ट्यपूर्ण रचना करण्यासाठी क्षार, पाणी, जमीन, त्याची मूलद्रव्य, वारा आणि ठिकाण या सगळ्या गोष्टींचा फार महत्वाचा सहभाग असतो. हे इथे मुद्दामून नमूद करायला हवं. महाराष्ट्रातल्या खारफुटी वनांची एक पटकन सफर करायची म्हटली तर ती साधारण झाई नावाचं ठिकाण आहे, खाडी आहे, जिथून गुजरात आपल्यापासून वेगळा होतो. तर त्या झाईच्या खाडीपासून आपण पालघर जिल्हा, मग ठाणे जिल्हा, मग मुंबई उपनगर, मुंबई जिल्हा, त्याच्यानंतर रायगड आणि रत्नागिरी आणि तळाला सिंधुदुर्ग. तर आपल्याला उजवीकडच्या कोपऱ्यात खाली जी खाडी दिसती आहे तर ती खाडी गोवा आणि महाराष्ट्राची हद्द असलेली तेरेखोल नावाचं ठिकाण आहे. अशी सगळी महाराष्ट्रातल्या खारफुटी वनांची एक छोटीशी सफर मुद्दामून केली. आता ही सगळी चर्चा जी आपण करतोय त्याचे उपयोग आपण खूपसे पाहिले. हे सगळं असलं तरी या खारफुटी जगभरातल्या सुमारे 35% खारफुटी आज नष्ट झालेल्या आहेत. गेल्या 10-20 वर्षातली विकास कामं आणि विशेषतः किनारपट्टी भागावर होणारे वेगवेगळे अत्याचार एका अर्थी म्हणायला लागतील. तर जगभरची कांदळवनं ही शास्त्रज्ञांकडून पूर्वापार दुर्लक्षित केली होती. कारण आपण बघितलं असेल मोठमोठे शास्त्रज्ञ दर्यावर्दी जे ज्यांनी नवीन नवीन प्रदेश शोधून काढले, नवीन किनारे शोधले, अशा कोणाच्याही वर्णनामध्ये हे अतिशय महत्वाची परिसंस्था तशी दुर्लक्षित राहिलेली आहे. व्यवस्थेने यांना कधी प्राधान्य दिलं नाही, पण एक कचरा टाकण्याचं किंवा डबर टाकण्याचं ठिकाण म्हणून या खारफुटीचा नेहमी वापर केला गेला. त्याच अनुषंगाने विकासकांकडून ही उद्ध्वस्त झाली. अशी युनेस्कोनी एक अतिशय खंत या खारफुटीच्या वनांविषयी मुद्दाम मांडलेली होती. या खारफुटीचं रूपांतरण म्हणजे या खारजमिनीवर भराव घालणे किंवा त्याचा वापर तिथली झाडं तोडून वेगवेगळ्या कारणांसाठी करणे याच्यासाठी केला जातो. त्यात मिठागरं आहेत, वाळूचा उपसा आहे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी भराव घालून आपल्याला लक्षात येईल खाडीच्या काठाशी आपल्याला या खाजण वनांची एक रांग दिसते, पण त्याच्या थोडं पुढे गेलं तर तुम्हाला भराव घालून तिथे चाळी काढलेल्या दिसत आहेत. तर वस्ती वाढती आहे तर त्याच्यामुळे जमिनीची आवश्यकता वाढती आहे आणि जमिनीकडे जर उपलब्धता नसेल तर स्वाभाविक या खाजण वनात भर घालून अशा प्रकारचे नुकसान किंवा रूपांतर केलं जातं. मग स्वाभाविकच त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते, त्याच्यावर भराव घातला जातो. रापण सारखी प्रक्रिया पद्धत आहे शेतीमधली की ज्याच्यामध्ये या वनस्पती तोडून त्याची राख म्हणजे त्या जाळून त्याची राख तयार करणे आणि त्याद्वारे भात खाचरातलं मूलद्रव्यांचं प्रमाण वाढवणे असेही बरेचशी उदाहरणं आपल्याला दिसून येतात. प्रदूषण हा तर सगळ्यात या सहस्त्रकातला अतिशय महत्वाचा आव्हानात्मक मुद्दा. खारफुटीच्या झाडांवर या प्रदूषणाचं विशेषतः औद्योगिक सांडपाणी आहे किंवा घरगुती सांडपाणी आहे त्याचं किती प्रतिकूल परिणाम होतो याचं एक
बोलकं चित्र आपल्याला मुद्दामून इथे दाखवलंय, की या नाल्यामध्ये वाढलेली झाडं आपण पाहिली तर पूर्णतः जळून गेलेली आहेत आणि त्याच्या कडेलची जी झाडं आहेत ती आपल्याला हिरवीगार झालेली दिसतात. प्लास्टिक हा आपला सगळ्यांचा एक मोठा शत्रू म्हणून आज होतोय. खारफुटीच्या नवीन आभाळ पाहणाऱ्या वनस्पतींना गुंडाळून त्यांची घुसमट करण्याला प्लास्टिकचे एक मुद्दाम चित्र इथे दाखवलंय. या सगळ्यांमुळे जी काही आव्हानं तयार होतात याचे परिणाम आपल्याला दिसतील, की खारफुटी मुळात ओळखली जाते त्या विविधतेसाठी. ती विविधता कमी होत चालली. एकाच प्रकारच्या वनस्पती ज्या या प्रदूषणाला तोंड देतील अशाच इथे वाढतात. ज्या वाढतात त्यांची वाढ अतिशय खुरटी होते किंवा मूळ वनस्पती नष्ट झाल्यामुळे दुय्यम प्रकारच्या वनस्पती इथे वाढताना आपल्याला दिसतात. त्यांना नैसर्गिक सुद्धा काही आव्हानं आहेत. मुंबई ठाणे खाडीत आपण ये-जा करत असू तर आपल्याला लक्षात येईल, की नवरात्रीच्या दरम्यान या सगळ्या वनस्पतींची पानं झडलेली दिसतात आणि त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ठाणे जिल्ह्यात जी फार मोठी लागवड सागाची केलेली आहे. त्या सागाची जेव्हा पानझड होते तेव्हा या सागावर जगणाऱ्या विशिष्ट जातीच्या किड्यांची वाढ या खारफुटी वनांमधल्या ॲव्हिसिनिया म्हणजे तीवर या जातीवर आक्रमण झालेलं दिसतं. म्हणजे आपल्याला वनस्पती आणि कुळं आणि त्याचं वर्गीकरण जमत असो किंवा नसो, या छोट्याशा कीटकांना मात्र ते अगदी जमतं. कारण सागाच्या अगदी जवळ वनस्पती वर्गीकरण शास्त्रानुसार असलेली ही ॲव्हिसिनिया नावाची किंवा तीवर नावाची वनस्पती आहे. मुंबईचा मुद्दामून उदाहरण दाखवतो कारण आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा आवडतीचा विषय आहे. देशाची आर्थिक राजधानी आहे. या मुंबईला स्वतंत्र असा इतिहास आहे. ब्रिटिशांनी जेव्हा आंदण म्हणून त्यांना ही मुंबईची 7 बेटं मिळाली 1843च्या सुमाराचं एक चित्र मुद्दामून रेखाचित्र दाखवतोय. त्यातलं कुलाब्याचं टोक आपण लक्षात घेतलं तर साधारण 100-1 वर्षामध्ये 100-150 वर्षामध्ये या मुंबईत किती बदल होत गेले आपल्या लक्षात येईल. एका बाजूला भराव घालून मोठमोठं शहर विकसित होत असताना दुसरीकडे मात्र जाणते अजाणतेपणे या खारफुटी सारख्या नाजूक आणि महत्वाच्या सागरी परिसंस्थांवर आपण अतिक्रमण केलेलं आहे. हे नाकारून चालणार नाही. आजच्या मुंबईचा विचार केला तर जवळपास 3 महत्वाची घनकचरा व्यवस्थापनाची ठिकाणं या सर्व समुद्रकिनारी आणि खारफुटीच्या भागात आपल्याला दिसतात. याबरोबरच 6 ते 7 अतिशय मोठे सांडपाणी प्रक्रियाचे केंद्र जे आहेत ठाणे, मुंबई, नवी मुंबई या सगळ्या आणि मुंबई उपनगर या सर्व महानगरपालिकेची सांडपाणी व्यवस्थापनाची केंद्र आणि हे सगळं प्रक्रिया केलेलं पाणी शेवटी कुठे जाणार तर या खारफुटी वनांमध्येच ते सोडावं लागतं. मग तिथे येणारी बांधकामं असतील, मिठागरांसारखी रूपांतरणं असतील किंवा आपल्याला वाळू उपसा किंवा भराव यासारखे धोके असतील. हे सगळे केवळ एक मुंबईचं उदाहरण म्हणून आपण इथे मुद्दामून पाहतोय. पण केवळ हीच बाजू आहे का तर त्याचं उत्तर नाही म्हणावं लागेल. खारफुटीच्या संवर्धनाचे पण वेगवेगळे मार्ग आहेत आणि ह्या संवर्धन करताना त्याच्या रोपवाटिका तयार करणं, त्याच्या ज्या प्रजाती दुर्मिळ होत चाललेल्या आहेत त्याच्यासाठी ऊती संवर्धन किंवा टिश्यू कल्चर यासारखे प्रयत्न करणं किंवा मगाशी उल्लेख केला तसं ठाण्यासारख्या एखाद्या ठिकाणी त्याला जर काही धोका निर्माण होत असेल तर तो कसा होतोय, त्याच्यावर नियंत्रण कसं करता येईल, निश्चित खारफुटीचं क्षेत्र कसं आहे, त्याचा संरक्षणाच्या दृष्टीने काय उपयोग आपल्याला करता येतील याचा अभ्यास आपल्याला सुदूर संवेदन किंवा रिमोट सेन्सिंग प्रणाली वापरूनही करता येतो. हे सगळे संवर्धनाचे वेगवेगळे मार्ग हे व्यक्तिशः तर करू शकतोच, पण यासाठी अनेक सरकारी धोरणं आहेत. यासाठी काम करणाऱ्या अनेकविध संस्था आहेत, स्वयंसेवी संस्था आहेत, अभ्यासक आहेत, संशोधक आहेत. आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पातळीवर ते सतत प्रयत्नशील आहेत. मोठमोठ्या संस्थांचं याला पाठबळ आहे. त्यासाठी एक मोठ्या विस्तृत प्रमाणावर जनजागरण होण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. त्याच्या रोपवाटिका तयार करणे आणि त्याद्वारे पुनर्रोपण करणे यासाठी प्रयत्न होत आहेत. या खारफुटीचं भारतापुरतं बोलायचं झालं तर सर्व मोठी किनारपट्टी जी लाभलेली आहे
त्यातल्या बारीक बारीक म्हणजे अतिशय बारकाव्यानी त्याचं मापन, त्याचं वर्गीकरण आणि त्याचा आढळ कुठे कुठे आढळतोय त्याचं सर्वेक्षण वेगवेगळ्या वर्षांमध्ये चालू आहे. याच्यात होणारे बारीक सारीक बदलांचं निरीक्षण राष्ट्रीय पातळीवर आपल्याकडे होत आहे. त्यासाठी वन आणि पर्यावरण विभागाची वेगळी समिती कार्यरत आहे. त्याच्यात सतत अभ्यास आणि संशोधनास चालना दिली जाते. वन विभागाकडून असेल, पर्यावरण विभागाकडून असेल, त्यासाठी ठोस कृती योजना केल्या जातात. माझ्या मते किनारपट्टीवरच्या या खारफुटी सारख्या संवेदनशील परिसंस्थेसाठी अनेक महत्वाच्या योजना या देशात केल्या गेल्यात. काही किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणासारखे प्रत्येक किनारे असलेल्या राज्यांमध्ये ह्या कार्यरत आहेत. वेगवेगळे नियम पर्यावरण संरक्षणाचे असतील किंवा वनांसंबंधी असतील, वन्यजीवांसंबंधी असतील, या सगळ्या नियमांचा काटेकोर वापर करण्यासाठी प्रोत्साहन मिळतंय. पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन म्हणजे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट सारख्या प्रक्रियांमध्ये सुद्धा खारफुटीचा उपयोग विशेष जैविक निदर्शक म्हणजे बायो इंडिकेटर्स या अर्थी कसा करता येईल यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. वैयक्तिकरित्या सुद्धा आपण गेलं तर विशेषतः कोळी बांधवांकडे बऱ्याच चालीरीती पारंपरिक गोष्टी लक्षात घेतला तर त्यांच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग म्हणून या खारफुटी आणि वनस्पती आणि या कांदळवनांचा समावेश आपल्याला झालेला दिसतो. तर हे सगळे संवर्धनाचे प्रयत्न कायदेशीर पातळीवर, वैयक्तिक, सरकारी किंवा स्वयंसेवी संस्थांच्या पातळीवरनं होत आहेत. पण हे चित्र जे आहे ते अधिकाधिक बदलावं आणि संवर्धनाच्या दृष्टीने हे होणारे सर्व प्रयत्न व्यापक स्वरूपावर केले जावेत, यासाठी याबाबतची जनजागृती होणं अतिशय गरजेचं आहे. आणि मला वाटतं आजचा आपला हा जो संवाद आहे त्याद्वारे एका अर्थी देशावरच्या माणसांना आणि इतरांना या खारफुटीची एक तोंड ओळख जरी झाली तरी थोडंसं आपल्याकडे यांच्याकडे बघण्याचा आणि कोकणात कधी आपण फिरायला गेलो किंवा अन्यत्र तर या वनस्पतींकडे कुतूहलापोटी बघण्याचा दृष्टिकोन जरी तयार झाला तरी मला वाटतं या चर्चेचा, या संवादाचा आपल्याला फायदा होईल. हे सगळं काम मी आपल्या समोर गेल्या 40-50 मिनिटात मांडू शकलो तर यासाठी जवळपास 10-20 वर्ष जे प्रयत्न चाललेले आहेत त्यासाठी मला मदत झालेल्या अनेक संस्था आणि त्यांचं पाठबळ असल्याशिवाय हे सगळं शक्य नव्हतं. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आपण या माध्यमातून सिंधुजन अकादमीनी वेगवेगळे विषय हाताळत असताना ही एक अतिशय महत्वाची परिसंस्था लक्षात घेऊन त्याबाबत आपल्याशी चर्चा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. एक छोटीशी कविता सगळ्यात शेवटी वाचून दाखवतो. एक साधारण आपण जे सर्व खारफुटीचे गुणधर्म पाहिले त्याची एक उजळणी अशी एक ह्या कवितेत केलेली आहे. माझ्यासाठी रचिल्या गेल्या चिखलाच्या वाटा, पायावरती सतत झेलतो मी सागर लाटा. स्थान मिळाले आहे निश्चित सागर तीरावरी, विश्वापासून धावा आमुची कर्क मकरापरी. सूक्ष्मापासून भव्यत्वाची इथे उघडली खाती, भिन्न अनन्य जाती प्रजाती सुखे नैव नांदती. असेल थोडा पुढ्यात माझ्या रत्ना करतो जरी, दिवसा माझी एक दोनदा आमुची भेट जरुरी. प्राणवायूचे प्रमाण मजला उणे जरासे दिले, श्वसनासाठी धरणी वरती जाती आमुची मुळे. बीजासामुच्या अस्थिरतेचे आव्हान असे हे खरे, फांद्यावरती त्यांची चालू असती पाळणा घरे. अन्न साखळी ती घटकांची प्राणी मात्र धावती, पिले तयांची कुशीत माझ्या खुशाल निर्धावती. परागणांच्या हालचालीचे वाहक किती मोकळे, कधी वारा, मधमाशी, मुंग्या किंवा वटवाघळे. उपयोगी मी मानवाच्या अन व्यवसाया पाठी, काही नाही तरीही उरतो मी जळणाच्या साठी. दोन्ही घरचा पाहुणा जरी मी मर्यादेत राहतो, काठावरचे जगणे त्यांच्या
कल्याण आवाहतो. मला वाटतं दिलेल्या वेळामध्ये हा मोठा विषय मांडण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. आपल्याकडे प्रश्नोत्तराला काही संधी आहे किंवा कसं? हॅलो. खारफुटी नर्सरी करायला थोडी तांत्रिक अडचण येते. बरोबर आहे आपलं निरीक्षण. पण एक आहे की इतर वनस्पतींची नर्सरी करण्यासाठी जेवढे प्रयत्न लागतात त्याच्यापेक्षा बरेच कमी प्रयत्नांमध्ये खारफुटी वनांची नर्सरी, कारण तिथेच आणि विशेषतः या शेंगा जिथे रुजतात तर त्या तशाच्या तशा आपल्याला पिशवीत भरून त्याची वाढ करता येते. त्यामुळे एका अर्थी काही गोष्टी त्याच्या सोप्या पण आहेत. पण तांत्रिक अडचण येते. विशेषतः खेकडे आणि अन्य जलचर या रोपवाटिकेवर मोठा हल्ला करू शकतात आणि त्यामुळे नुकसानही होतं. तर हाही एक महत्वाचा विषय आहे. थांबवायचं आहे आपण. हा, काही प्रश्न असतात का? कसं आपण हे करायचंय? धन्यवाद. हा, बंद करू मी आता. हो हो, बंद करा. हा.